तुम्हाला या ठिकाणी कसं यायचं हे सांगितलं, कारण इथे बरीच लोक येत नाहीत। तर यामध्ये 3 होल आहेत। हे जे छिद्र आहेत त्यामधून पावसाचं पाणी पडायचं, त्यानंतर या संपूर्ण जो पाणी साठा होण्याचं ठिकाण आहे तिथे पाऊस जेवढा पडलाय त्यानुसार याचं मेजरमेंट केलं जायचं। काळाची गरज आहे की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे, आणि महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शोभा पाहिजे। तर मंडळी, आज आपण अशा एका भावनिक सफरीवर जाणार आहोत जिथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील किंवा स्वराज्यातील सर्वात महत्त्वाच्या घटना घडल्यात। आपण आलो आहोत रायगड किल्ल्यावर। रायगड ज्याने आपल्या मराठा साम्राज्यातील सर्वाधिक सुवर्ण काळ पाहिला असं हे ठिकाण आहे। तर मंडळी, रायगडच्या या दुसऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। गाईडसह रायगड पाहताना आपल्याला अशा काही गोष्टी समोर येतात त्या आपल्याला एरवी माहिती सुद्धा होणार नाही अशा असतात, आणि त्यासाठीच आम्ही ही गाईड टूर करायचं ठरवलं। मला खात्री आहे की ही ठिकाणं पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच विचार कराल की आपले राजे किती महान होते। आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बुद्धिमत्तेचा, दूरदृष्टीचा नमुना तुम्हाला पाहायला मिळेल। या भागात तुम्हाला अशी ठिकाणं पाहायला मिळणार आहे जिथे खूप कमी ट्रेकर्स जातात। चला तर मग आज आपण रायगडाची अशी काही दुर्लक्षित ठिकाणं पाहू जिथे गेल्यानंतर आपली मान अभिमानाने उंचावेल आणि आपसुक तोंडातून जयघोष निघेल, छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराज, तुम्ही धन्य आहात असंही तुम्ही म्हणाल आणि त्यात अजिबात आश्चर्य नसेल। चला तर मग ही टूर सुरू करूया। तर मित्रांनो, आपण संपूर्ण रायगड एक्सप्लोर करतोय आणि आत्ताशी आपला मे बी फक्त 20-30% भाग झालाय। इतका सुंदर आहे, प्रत्येक ठिकाण काहीतरी ऐतिहासिक महत्त्व सांगतं, आणि त्याच दृष्टीने तो एक्सप्लोर करताना असं म्हणतात की एक दिवस संपूर्ण कधीच पुरत नाही। जर तुम्हाला संपूर्ण किल्ला एक्सप्लोर करायचा आहे तर तुम्ही निवांत वेळ काढून या आणि पावसाळ्यात रायगड एक्सप्लोर करा, याहून सुंदर गोष्ट नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा पाहिल्यानंतर आपली पावलं आपसुकच पालखी दरवाजाकडे वळतात। पालखी दरवाजा तसा चोर दरवाजा सारखा आहे, कारण तो लवकर लक्षात येत नाही। मात्र जर तुम्ही इथे जात असाल तर आवर्जून पालखी दरवाजा पहा। स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात। त्या उतरून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा। या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो। मंडळी, जस्ट आपण आता चोर दरवाजा जो आपल्याला त्या साईडने मागच्या बाजूने पाहायला मिळाला, सुंदर पद्धतीने आपण तो एक्सप्लोर केला। आणि आता आपण जिथे उभे आहोत तो आहे विजयस्तंभ। विजयस्तंभाचे मनोरे खूप सुंदर आहे। पूर्वी ते 7 मनोरे होते असं म्हटलं जात आहे, मात्र आता त्याची पडझड झाल्यामुळे केवळ आपल्याला 1-2 मजलीच हे मनोरे दिसत आहेत, आणि आता ते आपण आतून एक्सप्लोर करूया। चला, सो आता आपण पाहतोय तो आहे विजयस्तंभ। विजयस्तंभ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या विक्ट्रीज होते, जे विजयाचे प्रसंग होते त्याचं हे प्रतीक म्हणू शकतो, असे हे विजयस्तंभ आहे। मंडळी, आपण आता समोरच्या बाजूने हे मनोरे एक्सप्लोर करूया, कारण याची रचना खूपच सुंदर आहे आणि समोरूनच आपल्याला ऑलमोस्ट रायगडचे बरेच भाग दिसतात। आणि तुम्हाला दाखवते, समोरच आपल्याला गंगासागर सुद्धा दिसतो। याला म्हणतात राजमार्ग। पूर्वी महाराजांना भेटीला लोक जायचे ते इकडनं जायचे। आपण मेन किल्ल्यातनं आलो। शिवाजी महाराज दररोज सकाळी उठले का स्नान करायचे, शुभ कपडे परिधान करायचे आणि याच रस्त्याने ते महादेवाला जायचे। हा तो त्यांचा आहे राजमार्ग। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर भव्य हत्तीच्या अंबारीतून जी मिरवणूक निघाली महादेवाला जाण्यासाठी याच रस्त्याने गेली होती, आणि शिवाजी राजांची शेवटची अंत्ययात्रा सुद्धा याच रस्त्याने गेली, म्हणून याला राजमार्ग। आणि या मार्गाने तुम्ही जाणार आहात। गडावर आलात, महाराजांच्या समाधीचं दर्शन करणार। गडावरून खाली गेल्यानंतर पायथ्याशी पाचाड नावाचं गाव आवर्जून बघा। या गावात राजमाता जिजाऊंची समाधी आहे, तिचं दर्शन करणं गरजेचं आहे, कारण जिजाऊ जर तुम्ही जन्माला आल्या नसता तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस, आणि महाराज तुम्ही जन्मले नसते तर राहिले नसते घरासमोर मंदिरांचे कळस, राहिले असते का? हा बघा, इकडनं हा लोक वर येत आहेत ना वरती, इथे खाली गेलं ना का हाही रस्ता रोपवेला जातो, पण थोडं खाली उठलं ना डायरेक्ट अपोजिट खाली एक पाऊलवाडी गेली,
जिथे तलाव आहे, कुशावरचा तलाव, आणि त्याच्याच बाजूला एक खडकामध्ये पर्जन्यमापक म्हणून आहे, पाणी मोजण्याचं यंत्र. तिथून तलावापासून खाली दरीमध्ये गेलं 450 फूट का वाघ दरवाजा आहे, जिथून राजाराम महाराज पळाले होते. अच्छा, रोपवेची वाट आहे ही. तर मंडळी, आपण नगारखाना पाहिला आणि त्यानंतर होळीचा माळ एक्सप्लोर केला. मात्र त्याआधी आम्हाला असं वाटलं की कुशवर्त तलाव आपण पाहूया आणि इथे जी आहे ती पर्जन्यमापी ती सुद्धा आपल्याला चेक करायची की इथे कशा पद्धतीने पर्जन्यमापन केलं जायचं. आणि त्यासाठी आपण इथे आलोय. हा परिसर, ही जागा अशा ठिकाणी आहे की तुम्ही ज्यावेळी नगारखान्याच्या वरती जात असतात राजमार्गावरून, त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक रस्ता लागतो आणि त्या ठिकाणाहून तुम्ही इथे पर्जन्यमापी पाहण्यासाठी येऊ शकता. तर मित्रांनो, आत्ता आपण जे पाहतोय ती आहे पर्जन्यमापी. मगाशी मी तुम्हाला या ठिकाणी कसं यायचं हे सांगितलं, कारण इथे बरीच लोक येत नाहीत, कारण थोडासा 5 ते 10 मिनिटाचा येण्यासाठी रस्ता आहे. इथे आपल्याला आपला वर्षभरात पाऊस किती पडलाय याचं मेजरमेंट या ठिकाणी व्हायचं. हे कसं केलं जायचं, तर यामध्ये 3 होल आहेत. हे जे छिद्र आहेत त्यामधून पावसाचं पाणी पडायचं. त्यानंतर या संपूर्ण जो पाणी साठा होण्याचं ठिकाण आहे तिथे पाऊस जेवढा पडलाय त्यानुसार याचं मेजरमेंट केलं जायचं. आणि आत्ता ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आले आहेत, इलेक्ट्रॉनिक मोजमाप करण्यासाठी साधनं आली आहेत, मात्र त्यावेळी सुद्धा म्हणजे 400 वर्षापूर्वी इतक्या व्यवस्थित आणि लॉजिकल पद्धतीने हे पर्जन्यमापन केलं जायचं. आणि त्यानुसार गावकऱ्यांना किंवा इथल्या लोकांना सांगितलं जायचं की या वर्षीचा पाऊस सरासरी झालाय किंवा जास्त पडलाय, दुष्काळ झालाय, या पद्धतीने याचं मापन केलं जायचं. या प्रकारे कळायचं की पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचंय आणि त्यामुळे इथला जो साठा होता तो महत्वाचाही होता. तर अशा पद्धतीने हे पर्जन्यमापन अशी ही वास्तू आहे आणि आता सुद्धा इथे आपल्याला त्याचं संपूर्ण डेमो पाहायला मिळतो. हे जे छिद्र आहेत त्यातून आपल्याला कळतं की पाऊस किती पडलाय. सो काय लॉजिकल रचना होती 400 वर्षापूर्वी. आता इतकी टेक्नॉलॉजी आली, इतकी साधनं आली आहेत, मात्र त्यावेळी अशा काही गोष्टी करणं म्हणजे खरंच हॅट्स ऑफ त्या लोकांना. तर मित्रांनो, पर्जन्यमापी पाहिली आणि आता आपण जिथे आलोय तो आहे कुशवर्त तलाव. कुशवर्त तलाव कसा आहे तो आपण एका त्याचा क्लोजअप व्ह्यू बघूया. असं म्हटलं जातं की इथल्या ज्या वास्तू बांधल्या गेल्यात त्या या तलावांना खोदून बांधल्या गेल्यात. म्हणजे इथला जो परिसर आहे, इथले जे दगड आहेत ते वापरून वरचं ते बांधकाम केलं आहे. म्हणून या तलावांचं महत्त्व जास्त आहे, कारण यांच्यापासून सुरुवात झाली वरच्या बांधकामाला. त्याच्यामुळे इथलं जे पाणी आहे, इथला पाणीसाठा हा गावकऱ्यांबरोबरच वरती गडावर राहणाऱ्या सगळ्यांसाठी पुरेसा असायचा. इथे 5000 लोकांना हे पाणी पुरवलं जायचं. तर मित्रांनो, आता मी जिथे आहे ते आहे वाडेश्वर मंदिर, जे पूर्वाभिमुख मंदिर आहे. आपण ज्यावेळी या कुशवर्त तलावाच्या समोर पाहतो ती बाजू म्हणजे या काठावर बसलेलं हे वाडेश्वराचं मंदिर आहे. हे पूर्वाभिमुख मंदिर आहे, पूर्व दिशेला आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. मी म्हटलं होतं ना, मी तुम्हाला खात्री देते की रायगडाच्या तुम्ही प्रेमात पडाल. आणि त्यामुळेच रायगडावर येताना आपण ट्रेकर म्हणून आलो तरी इथे आल्यानंतर आपण मावळे होऊन जातो. आणि त्यामुळेच सगळ्या शिवप्रेमींसाठी रायगड हा इतिहासाचा खजिना तर आहेच, पण प्रेरणेची ज्योत त्यांच्या मनात इथून पेटते आणि त्यामुळेच रायगड खास आहे. वाह, तर आता आपण जातोय बाजारपेठेत. किती मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला तरुणाई पाहायला मिळते. ठीक आहे, लोक म्हणतात रील्स आणि इंस्टाग्रामच्या नादात तरुणाई गडकिल्ले चढू लागली आहे, मात्र त्या निमित्ताने का असे ना इथे सगळेजण येतात, छान पद्धतीने वेळ घालवतात. तर मंडळी, होळीचा माळ पाहिल्यानंतर आपल्याला समोर दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. नेमकं आम्ही इथे पोहोचल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मला अनुभवायला मिळाला सगळ्यात जास्त जिवंत क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सिंहासनावरचं रूप भर पावसात पाहायला मिळालं. याहून सुंदर गोष्ट नव्हती. इथे पोहोचल्यानंतर मन हळूहळू भरून येत होतं,
कारण ज्यावेळी आपण ही मूर्ती पाहतो तेव्हा आपसूक ती मूर्ती आपल्याशी बोलते असं वाटू लागतं. आणि इथल्या या मूर्तीची खासियत म्हणजे इथे तुम्हाला कुठल्याही देणगीदाराचं किंवा निधी देणाऱ्याचं नाव पाहायला मिळत नाही. आणि इथे चक्क लिहिलेली आहे आपली राजमुद्रा. इथून पुढे जाणार बाजारपेठेमध्ये गडावरचं एक शॉपिंग मॉल आहे. त्याला गडावरचं शॉपिंग सेंटर, सुपर मार्केट, बिग बाजार असं म्हटलं तरी चालते. त्याची लांबी सरळ 800 फुटाची आहे, तिची रुंदी 40 फुटाची आहे. आणि पूर्वीची लोक घोड्यावर बसून बाजार खरेदी करायची. तर मित्रांनो, आता जी बाजारपेठ आपण पाहिली ती यावेळी अशा पद्धतीने भरायची. 1928 ते 29 हा कालावधी होता. त्यानंतर 2005 मध्ये अशा पद्धतीने दिसत होती. आणि बाजारपेठचं जर तुम्ही रचना बघितली तर ती इथून स्टार्ट होते. याचं कारण म्हणजे त्यावेळी लोक घोड्यावर वगैरे शॉपिंग करायचे किंवा काही खरेदी असेल तर ती अशी घोड्यांवर केली जायची. आणि त्यामुळेच ही बाजारपेठ अशा पद्धतीने याची रचना केलेली होती. ही जी बाजारपेठ आहे इथे राज्याभिषेक दिनी सगळीकडे टेंट दिसतात तुम्हाला. ही जी ओपन जागा आहे मागे, या जागेमध्ये टेंट टाकले जातात आणि लोक इथे मुक्काम वगैरे करतात. 5 जून पासून हा सोहळा अशा पद्धतीने स्टार्ट होतो की महाराष्ट्रातील महाराज्याभिषेक व्हावा तसाही आज तो सुरू असतो. बाजारपेठ कव्हर केलं का तिकडनं वरती गेलं बघा, ते लोक चाललेत. मध्ये जाताना काही तुम्हाला उत्खनित वाडे दिसते. तुम्हाला पण शंका लागली तिथे आता उत्खनन. आता मध्ये एक मॅप भेटलं होतं, माहिती यंत्र भेटलं होतं. त्या बाजारपेठच्या पहिलाच उत्खनन तिथे सापडलं होतं. वरती गेलं, तिकडनं जाताना अलीकडे 2 तलाव, एक कोळीम तलाव मंदिराच्या बाजूला आहे. तर मंडळी, आत्ताच आपण बाजारपेठ एक्सप्लोर केली. मात्र आता जेवण करण्याची वेळ झाली आणि आता आम्ही जेवण केल्यानंतर मग जगदीश्वर मंदिर आणि समाधी स्थळ हे बघणार आहोत. आणि सध्या बघूया, इथे जेवणासाठी 100 रुपये पर ताट आहे. सो त्या पद्धतीने आम्ही ते ऑलरेडी बुक केलं आहे. इथे वीकेंड असल्यामुळे बरीच गर्दी आहे आजूबाजूला, त्यामुळे आम्ही जेवणाचा प्लॅन सध्या पुरता स्किप केलाय. आणि आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे आधी जाणार आहोत. मग आम्ही टकमक टोकाला जाण्यापूर्वी जेवण वगैरे करणार आहोत. आणि ते मंदिरात पोहोचतो, पण मंदिरात तुम्ही आता मागून जाणार. महाराज समोरून जायचे पहिले. ते पांढरं घुमट दिसतं तिकडनं, कारण ती पूर्व बाजू आहे ना. कारण त्या साईडला आता महाराजांची समाधी असल्यामुळे लोकांना मागून जावं लागतं. मंदिर वाटते का दर्ग्यासारखं, मशिदीसारखं ते असं का तयार केलं? ते जर मंदिर मोगलांनी लांबून पाहिलं तर मशीद वाटावं, नतमस्तक व्हावे. आणि त्या मंदिरात जाण्याचे दरवाजे उंचीने कमी आहेत, रुंदीने कमी आहेत असे का केलेत? तर त्यावेळेसचे असणारे मोगलांचे सरदार उंचीने जास्त नांगाने लिंबाड होते. त्या मंदिरात महाराज सतत दर्शनाला जाण्याचा मार्ग म्हणजे पूर्वेकडनं. जगदीश्वर त्याचं नाव आहे. त्या प्रांगणामध्ये त्या काळात भजन, कीर्तन, गायन चालायचं. म्हणून शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर महाराजांना अग्नी त्या ठिकाणी दिला, मंदिराच्या शेजारी. तिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर मंडळी, आता आपण या ठिकाणी आलोय जगदीश्वराच्या मंदिराजवळ. जगदीश्वर मंदिराची रचना तुम्ही पाहू शकतात. ही बाहेरून आपल्याला मस्जिद प्रकारात दिसते, मस्जिद रचना आहे. आणि आतमध्ये आपल्याला गेल्यानंतर जगदीश्वराचं मंदिर आहे. आणि त्यामुळे या रचनेमागचं कारण म्हणजे की ज्यावेळी मुघल हल्ले करतील तर त्यांच्या वेळी मस्जिद म्हणून यांनी यावर हल्ला करू नये या दृष्टीने ही रचना खूप जास्त महत्त्वाची होती. आजही अनेक लोक या ठिकाणाला खूप जास्त मानतात. आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर बाहेर येऊन आपण समाधी स्थळाकडे जाऊ. वा, अरे यार, वा वा वा, काय बाजू. मंडळी, इथून जाण्यासाठी आपल्याला हा सुद्धा एक मार्ग आहे. मृत्यूनंतर त्यांचं वय 50 वर्ष होतं मृत्यू वेळेला. आणि अग्नी कुठे झाला? तिथे. मृत्यू तिकडे झाला. कुठे? महाल पाहिला तिथे. महाराजांना मंत्राग्नी दिला. हिंदू धर्मामध्ये दफन तर नाही होत ना, अग्नी दिला जातो. महाराजांना अग्नी दिला तो त्या ठिकाणी. तिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. मधल्या काळात जेव्हा रायगड पाडून इंग्रज गेले ना, तेव्हा त्या समाधीची फार दुरावस्था झाली होती. आणि त्यानंतर इंग्रजांनंतर इथे काही वर्षानंतर
या गडावर पहिल्या येणाऱ्या व्यक्ती म्हणजे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले याने महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि 1926 ला समाधी बांधून पूर्ण झाली. समाधी मंदिर पाहून झालं का परत येताना तिथे एक मध्ये गेट आहे आणि त्या गेटच्या 2 नंबर पायरी एक नाव आहे. नाव असं लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं नाव आहे. तिथे ई मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे बघा. बांधकाम खात्याच्या प्रमुखाचं नाव. तर तुम्ही हिस्ट्री वाचले असेल की ज्याने शहाजहानचा ताजमहाल बांधला आणि त्या कलाकाराने अशी कलाकृती पुन्हा तयार करू नये काय केले, त्याचे हात तोडले. पण ज्याने 14 वर्ष आपलं आयुष्य रायगडासाठी वेचलं ना, त्या हिरोजींच्या नावाची पाटी त्या पायरीवर, मंदिर समाधीच्या मधल्या पायरीवर. म्हणजे अशी लोक महाराजांना मिळाली आणि इतक्या वयामध्ये, कमी वयात हे सुराज्याचं स्वराज्य केलं. कोणामुळे केलं? अशा लोकांमुळे केलं ना. म्हणून एक काळाची गरज आहे की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शोभा पाहिजे. तर मंडळी, आता आपण इथे उभे आहोत. ही आहे हिरोजी इंदुलकर, म्हणजेच या रायगडाचे आर्किटेक्ट. त्या काळी त्यांनी हा रायगड ज्यावेळी बांधला तो 14 वर्ष रायगड बांधण्यासाठी लागले. त्यांचे सगळे घरदार सगळं विकल्यानंतर त्यांनी हा रायगड बांधला. म्हणजे त्यांनी सर्वस्व पणाला लावलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज इतके या रायगडावर आणि याच्या बांधणीवर खुश झाले. तेव्हा त्यांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं की तू माग, तुला काय हवंय? या सगळ्या एवढी छान तू रचना केली, यासाठी तुला काय हवंय? तेव्हा हिरोजी इंदुलकर म्हणाले की तुम्ही ज्याही वेळी या रायगडावर याल, ज्याही वेळी इथून जाल, तेव्हा माझ्या माती तुमच्या पावलांच्या खुणा लागल्या पाहिजे आणि त्यामुळे एका पायरीला माझं नाव तुम्ही द्या. ही ज्यावेळी विनंती केली त्यानंतर इथे आपल्याला ही पायरी पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या मार्गे गडाकडे यायचे आणि त्यामुळेच आपल्याला इथे पहिले ही पायरी लागते आणि नंतर हे जगदीश्वराचं मंदिर पाहायला मिळतं. तर मंडळी, आपण जगदीश्वराच्या मंदिरातून ज्यावेळी बाहेर येतो तर आपल्याला इथे समाधी स्थळ पाहायला मिळतं. ही समाधी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी ज्यावेळी ते अनंतात विलीन झाले त्यावेळीची ही घटना आहे. आणि मला इथे आल्यानंतर लोकांना सांगा वाटतं की इथे आनंदाने फोटोज काढले जातात, व्हिडिओज केले जातात, जे नाही केले पाहिजे. ही अतिशय दुःखद घटना आपल्या मराठी साम्राज्यासाठी किंवा स्वराज्यासाठी. तर त्या दृष्टीने या गोष्टीकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने महाराजांशी एकरूप झालं पाहिजे. आता आपण जगदीश्वराचं मंदिर एक्सप्लोर केलं. छान पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ पाहिलं. आता आपण जेवण करणार आहोत कारण प्रचंड त्यानंतर टकमक. सो अशा पद्धतीने हा किल्ला जेवढा पाहू तेवढा संपणारच नाही, वेळ पडत नाही. मात्र आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आज कव्हर करूया. मुक्कामाला बंद केलाय का? मग फक्त शिवराज्याभिषेक दिनीच का? असं राहायचं म्हणलं तर आम्हाला जर समजा राहायचं कुठं टेंट टाकून तर जाऊ देत नाहीत का? हा, तर मित्रांनो मस्त पैकी जेवण केलं. पिठलं, भाकरी, भात असं छान पद्धतीने आमचा दुपारचा लंच झालाय. आता आम्ही टकमक टोकाकडे जातो आणि खूप सुंदर ऊन पडलंय. आम्हाला ते गाईड दादा म्हटले होते सकाळी की अजिबात रायगडावर ऊन किंवा हे पडत नाही, मात्र संपूर्ण धुकं असतं, धुक्यामध्ये रायगड हरवलेला असतो. मात्र आम्हाला अशा पद्धतीने रायगड एक्सप्लोअर करता येतोय पावसाळ्यात, त्याची मजा काही औरच आहे. आता आपण टकमक टोकाकडे जाऊया, चला. तर मंडळी, हा रस्ता जातोय जगदीश्वराच्या मंदिराकडे आणि इकडून या साईडने आपल्याला जायचं टकमक टोकाकडे.
मंडळी, अखेर आपण या टकमक टोकाजवळ पोहोचलोय. इथे वारा प्रचंड आहे आणि कदाचित म्हणूनच या ठिकाणाला टकमक टोक असं नाव दिलं होतं. आणि याच ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गुन्हेगार होते त्यांना खाली टाकलं जायचं. मात्र असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकालाही खाली टाकलं नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोडून दिलं. मात्र शंभूराजांच्या काळात त्यांनी अशा एकही गुन्हेगार ठेवला नाही ज्याला ही शिक्षा दिली नाही. सो अशा पद्धतीने हे टकमक टोक आपण एक्सप्लोर करूया. तर मंडळी, हे आहे टकमक टोक, म्हणजेच याला कडेलोट पॉइंट असंही म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही गुन्हे घडत असतील, कुणी काही फितुरी केली, फसवणूक केली, त्यावेळी शिक्षा म्हणून या ठिकाणाहून खाली टाकलं जायचं. जसं गाईड दादांनी आपल्याला सांगितलं की कोठडीत दांबून ठेवलं जायचं आणि त्यानंतर शिक्षा असायची ती कडेलोट पॉइंटची. त्याच्यामुळे हा टकमक टोक अतिशय जास्त फेमस आहे आणि याची खोली तितकीच भयावह आहे. इथे ज्यावेळी तुम्ही याल तेव्हा थोडंसं काळजीपूर्वक या, आणि इथे रेलिंग्स वगैरे लावलेत, त्या दृष्टीने याचा विचार करून स्वतःची काळजी घेऊन हे ट्रेकिंग असू द्या. चला मित्रांनो, आता आपण जाऊया हिरकणी बुरुजाकडे. दूध घालिता गडावर हिरा विसावली, ध्यानी नाही आले तिच्या, सांज वेळ कधी टळून गेल. सूर्यदेव मावळतीला जाता, होती गडाचे बंद दरवाजे, मनात व्याली हिरा म्हणाली, घरी बाळता ने माझे. हात जोडून करी विनमण्या, गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणतात नाही अनुदिन्या, आम्हाला शिवरायाची. बाळाच्या आठवेने झाली माय माऊली वेडी पिसी, काडा उतरुनी धावत जाऊनी, बाळाला ती येई पिशी. आतुलनीय धाडस पाहून महाराज ही स्तंभित झाले, हिरास साडी चोळी देऊन प्रेमे सन्मानित केले. कडियावरतीच्या बुरुज बांधिला, कडियावरतीच्या बुरुज बांधिला, साक्ष आईच्या प्रेमाची, आणि कथा अजूनही ऐकू येते, येथील हिरकणी बुरुजाची. मंदिर फिरून मागे आलात का परत येताना टकमक टोक खाली आहे उत्तरेकडे कडेलोट. तिथूनच मागे आलात का तिथून मधून एक पाऊल वाट आहे, त्या पाऊल वाट्याने मागे आलात का हत्ती तलावाजवळ येता. अलीकडे गंगासागर आहे आणि हत्ती तलावापासून खाली गेलं का 800 पायऱ्या उतरलं का मेन गेट महादरवाजाला जातात. तिकडनं खाली 1300 पायऱ्या उतरलं का नाणे दरवाजाला जाता आणि तिथून 400 पायऱ्या खाली उतरलं का तुम्ही गडाचा पायथा म्हणजे चित्त दरवाजाला पोहोचता. हा असा गडाचा प्रवास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.